नमस्कार मित्रांनो, पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळालं की आता आदित्यला सगळेजण चिडवत असतात आणि अनुष्का बरोबर त्याचं लग्न व्हायला हवं असं सगळ्यांना वाटत असतं. आणि आदित्य सुद्धा खूप लाजत असतो. तेवढ्यात तिथे पारू येते आणि श्रीकांत म्हणतो, पारू तुला काय वाटतंय? अगं म्हणजे तुला काय माहितीच नाही ना, थांब मी तुला सांगतो. आत्ता आदित्य एक मुलगी बघून आलेला आहे आणि त्याला ती मुलगी आवडलेली आहे. बघ ना त्याचा चेहरा कसा खुललेला आहे, त्याचा चेहरा सगळं काय सांगतोय. तुला त्या मुलीबद्दल काय वाटतं ते? आता आदित्यला सगळेजण चिडवत असतात आणि अहिल्यादेवी म्हणतात की आदित्य सांग तू मला, मी अनुष्काची अपॉइंटमेंट घेऊ का, भेटायचं का तिला? तेवढ्यात तिथे अनुष्का आलेली असते. अनुष्का म्हणते, तुम्हाला माझी अपॉइंटमेंट घेण्याची काही गरज नाहीये, कारण मीच इथे आलेली आहे. सॉरी, पण आत येऊ का मी? तुम्हाला न सांगता आले मी. त्यावर आता सगळेजण म्हणतात, हो ये ना आतमध्ये. अनुष्का आता आतमध्ये येते. तिला बघून सगळेजण आनंदित झालेले असतात. अनुष्काने अहिल्यादेवींसाठी एक पेंटिंग आणलेली असते आणि ही तीच पेंटिंग असते जिचं ऑक्शन करण्यात आलेलं असतं. अहिल्यादेवी आणि अनुष्का या दोघींनीही सोबत तिच्यावर बोली लावलेली असते आणि अनुष्काने ही पेंटिंग विकत घेतलेली असते. आता तीच पेंटिंग अनुष्काने अहिल्यादेवींसाठी गिफ्ट म्हणून आणलेली असते. आता अनुष्का आतमध्ये येते आणि म्हणते की अहिल्या मॅम, तुम्ही मला खूप प्रेरित केलेलं आहे. तुमच्यामुळे आज इतका मोठा बिझनेस मी करू शकले. खरंच तुमचं जेवढं आभार मानावे ना तेवढे कमी आहेत. आणि तुमच्यामुळेच मला एक गोष्ट कळली की आपण या समाजाचा एक भाग आहोत आणि या समाजाला आपलं देणं लागतं. त्यामुळे मी वारंवार अशी चॅरिटी वगैरे करत असते. कॅन्सर पीडित पेशंटसाठी वेळ देत असते. आता अहिल्यादेवी म्हणतात, किती कौतुक करणारेस माझं, बास बास झालं आता. आणि थांब मी तुझी ओळख करून देते. हे आहेत श्रीकांत किर्लोस्कर आणि ही अनुष्का. श्रीकांत म्हणतो, मी ओळखले तिला, ती अनुष्का आहे. आता अनुष्का म्हणते, अहिल्या मॅम, तुमच्यासाठी ही पेंटिंग मी गिफ्ट म्हणून आणलेली आहे. माझी आई असती तर मी तिला हीच पेंटिंग गिफ्ट दिली असती. आपल्या पहिल्या भेटीची आठवण आहे ही. तुम्ही माझ्या आदर्श आहात आणि म्हणून मी ही पेंटिंग तुमच्यासाठी आणलेली आहेत. आता दामिनी म्हणते, पण पहिल्या भेटीत कसली ही गिफ्ट वस्तू ग? तू तर पहिल्यांदा अहिल्यादेवींना भेटलीच नाहीये. तुला भेटायला माझ्या वहिनी ऑफिसला आल्या होत्या. आता अनुष्का म्हणते, सॉरी, पण तेव्हा ना माझा वेळ मी कोणाला तरी दिलेला होता आणि माझ्या वेळा मी खूप पाळते आणि ती वेळ मी कॅन्सर पीडित पेशंटला दिलेली होती. त्यामुळे तिकडे जाणं मला जरा जास्तच महत्त्वाचं वाटलं आणि म्हणून मी यांना नाही भेटू शकले. पण आता खरंच सॉरी. आणि हो, मी खूप गप्पा मारल्या. आता मी जाते इथून आणि नंतर कधीतरी भेटू. आणि हो, तुम्हाला आता माझी अपॉइंटमेंट घ्यावी नाही लागणार. तुम्ही मला एक फोन करा, मी कधीही येईल तुम्हाला भेटायला. अहिल्यादेवी म्हणतात, अगं असं काय करतेस, लगेच का जातेस? थांब जरा, चहा घेऊन जा. आणि त्या पारूला चहा आणायला सांगतात. पारू आता चहा घेऊन येते. अनुष्का चहा घेते, पण तिच्या चेहऱ्यावर दिसत असतं की तिला चहा आवडलेला नाहीये. पारू म्हणते, काय झालं मॅडम, तुम्हाला चहा नाही आवडला का? त्यावर आता अनुष्का म्हणते की नाही, चहा जरा चांगला आहे पण जरा गार आहे. मला ना गरमागरम वाफाळलेला कमी साखरेचा चहा आवडतो. त्यावर आता दामिनी म्हणते, हो का, मग तूच जा ना किचनमध्ये आणि तुला जसा चहा आवडतो तसा बनवणार. त्यावर अनुष्का म्हणते, ठीक आहे, पण मी सगळ्यांसाठी बनवते. तुम्हा सगळ्यांना माझ्या हातचं काहीतरी बनवून खाऊ घालायला मला खूप आवडेल. आणि प्रिया म्हणते, नाही अनुष्का, थांब, मी बनवून आणते, तू इथे पाहुणी म्हणून आलीस. त्यावर अनुष्का म्हणते, नाही ग, राहू दे, मी जाते, चल मला गाईड कर. आता पारू, प्रिया किचनमध्ये आलेल्या असतात आणि अनुष्काही तिथे आलेली असते. प्रिया म्हणते, अनुष्का, तुझ्या वागण्या बोलण्यावरून असं वाटत नाही की तू एवढी मोठी बिझनेस वुमन आहे. त्यावरून ती म्हणते, असं का? प्रिया म्हणते, नाही म्हणजे तुझं कौतुकच करते मी, पण असं वाटत नाही. त्यावरती म्हणते, या घरातलं वातावरण खूप पॉझिटिव्ह आहे, खूप छान वाटतंय, त्यामुळे मला असं वेगळं काही जाणवत नाहीये. प्रिया म्हणते, तुझाही स्वभाव खूप छान आहे. आता अनुष्का म्हणते, पण मी तुला एकेरी नावाने बोलवते, तुला चालेल ना? प्रिया म्हणते, हो चालेल काय, आणि तू सुद्धा मला एकेरी नावाने हाक मारू शकते या प्रिया. पारू आता पुढे येते आणि अनुष्काला म्हणते, मॅडम तुम्हाला काय काय हवं मी देते. अनुष्का म्हणते, थांब. आणि ती स्वतःच्या हाताने चहा करायला घेते. तिला माहिती असतं कुठे काय ठेवलेलं आहे ते. अगदी चोखपणे ती सगळं काय काढते आणि चहा बनवायला लागते. प्रिया म्हणते, अनुष्का, तू पहिल्यांदा आलीस ना इथे, मग तुला कसं काय माहिती ना की जागच्या जागी सगळ्या वस्तू कुठे ठेवलेल्या आहेत ते? अनुष्का म्हणते, त्यात एवढं कठीण काय आहे? आपल्याला ज्या वस्तू सारख्या सारख्या लागतात त्या आपण आपल्या हाताशी ठेवतो अगदी जवळ, आणि ज्या नाही लागत त्या आपल्यापासून लांब ठेवतो. त्यामुळे मला माहिती आहे कुठे काय ठेवलेलं आहे ते. आणि तू ये आता, मी बनवते चहा. प्रिया आता हॉलमध्ये येते आणि सगळ्यांना सांगते की अनुष्का किती चांगली आहे ते, आणि ती वाटतच नाही की पहिल्यांदा या घरात आलेली आहे. किचनवर तर तिने अगदी ताबास मिळवलेला आहे. हे ऐकून दामिनीला जरा विचित्रच वाटत असतं. इकडे पारू तिथेच उभी असते. अनुष्का म्हणते, पारू, तू किर्लोस्कर कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहेस ना, आणि तू या घरातल्या माणसांची खूप काळजी घेतेस.
खूप जीव लावते त्यांना आणि ही माणसं सुद्धा तुला खूप जीव लावतात हो ना. पारू म्हणते, अनुष्का मॅडम तुम्हाला हे सगळं कसं माहिती? त्यावरती म्हणते की चांगल्या गोष्टी लपून राहतात का, त्यामुळे मला हे सगळं काही माहिती. आणि ती चहा पारूला देते. पारू म्हणते, नाही नाही मला नको चहा. ती म्हणते, अगं पिऊन तर बघ माझ्या हातचा चहा. आणि ती चहाचा ट्रे घेऊन बाहेर जात असते. तेवढ्यात ती म्हणते, पारू चल ना आमच्या सगळ्यांसोबत चहा पी तू. पारू नाही म्हणत असते, पण ती तिला जबरदस्तीने बाहेर घेऊन येते. आता अनुष्का बाहेर येऊन सगळ्यांना चहा देते. तिच्या चहाचं सगळेजण कौतुक करतात आणि खूप छान चहा झालाय असं म्हणत असतात. तेवढ्यात सगळ्यांना चहा दिला जातो आणि आदित्य म्हणतो, हे काय तुझा चहा कुठे? अनुष्का म्हणते, पारू येते घेऊन. खरं तर पारूला तिने हा चहा स्वतःसाठी दिलेला असतो आणि हॉलमध्ये सगळ्यांसोबत येऊन प्यायला सांगितलेला असतो, पण इकडे काहीतरी ती वेगळं सांगत असते आणि तिला पारूला सगळ्यांच्या नजरेत पाडायचं असतं. आता यामागे तिचं कुठलं षडयंत्र असेल ते तीच जाणो. पारू आता चहा घेऊन बाहेर येत असते. तेवढ्यात एक बांगडीची काच फुटलेली असते आणि त्याच्यावरून तिचा पाय घसरतो आणि तिच्या हातातला चहा त्या पेंटिंगवर पडतो. सगळेजण खूप रागावलेले असतात आणि अचानक उठून उभे राहतात. अहिल्यादेवी तर फारच चिडतात आणि त्या म्हणतात, पारू तू लहान आहेस का गं? तुला कळत नाही की तुझ्या वागण्यामुळे कोणाचं किती मोठं नुकसान होऊ शकतंय ते? एवढी मोठी महागडी पेंटिंग तू कशी काय खराब करू शकते? आणि पारूच्या डोळ्यात आता अश्रू आलेले असतात. अहिल्यादेवी प्रथमतः एका मुलीवरून तिच्यावरती चिडलेल्या असतात आणि ती ही मुलगी त्यांना पहिल्यांदा भेटलेली असते. तरी सुद्धा तिच्यावर त्या रागवलेल्या असतात. त्यामुळे पारूला खूप वाईट वाटत असतं. दामिनी सुद्धा आता चान्स सोडत नाही. ती सुद्धा पारूला खूप बोलून घेते आणि म्हणते, पारू या पेंटिंगची किंमत किती आहे माहिती आहे का तुला? 1,25,00,000. 25,00,000वर किती शून्य असतात हे कळतं का तुला? आणि ती खूप रागवत असते पारूला. पारू आता सगळ्यांचे हात जोडून माफी मागते. तेवढ्यात तिथे मारुती येतो आणि दामिनी म्हणते, या अगदी योग्य वेळेवर आलात तुम्ही. तुमच्या मुलीने काय पराक्रम केला आहे बघा ते. आणि आता मारुती सुद्धा सगळ्यांची माफी मागतो आणि पारूच्या कानाखाली वाजवायला निघतो. तेवढ्यात ते अनुष्का येते. अनुष्का म्हणते, थांबा. आपल्या तरुण मुलीवर असा हात उचलतात तुम्हाला काहीही वाटत नाही का हो? आणि पारू फक्त तुमची मुलगी नाहीये, ती या कंपनीची ब्रँड अँबॅसेडर आहे. तिला तिचा सन्मान मिळालाच हवा आणि मला माहितीये यामध्ये पारूची काहीही चूक नाहीये. तिच्या डोळ्यातला निरागसपणा आणि तिचा प्रामाणिकपणा तुम्हा सगळ्यांना दिसत नाहीये का? आणि तुम्हाला हे सुद्धा दिसलं नसेल की ते कशामुळे पडली ते. थांबा दाखवते मी. आणि ती तो बांगडीचा काच उचलून आणते आणि सगळ्यांना दाखवते की याच्यामुळे पडली पारू. प्रिया म्हणते, बहुतेक एक्झिबिशनवरून आणलेल्या ज्या बॅग्स असतील ना त्याच्यातून पडला असेल आणि म्हणूनच पारू पडली त्याच्यावरून. आता पारूची निर्दोष सुटका यातून झालेली असते. अहिल्यादेवींनाही समजलेलं असतं की पारूने हे सगळं काही मुद्दाम केलेलं नाहीये ते. आदित्यला खूप वाईट वाटत असतं की पारूला सगळेजण असं बोलताय आणि त्यात पारूची काहीही चूक नसणार आहे हे त्याला माहिती असतं. तो म्हणतो, मारुती मामा पारू खूप पॅनिक झाली, तिला घरी घेऊन जा. मारुती आता पारूला घरी घेऊन जातो. इकडे मात्र अनुष्काचा प्लॅन सक्सेसफुली वर्क होत असतो. तिला पारूला सगळ्यांच्या नजरेत पाडायचं असतं आणि एक दिवस पारूला घरातून हकलून लावायचं असतं आणि मग किर्लोस्करांच्या घरात घुसून त्यांच्या विरोधात काहीतरी षडयंत्र करायचं असतं आणि ती अगदी तसंच करत असते आणि त्यानुसारच सगळं चाललेलं असतं. आता अनुष्का सगळ्यांच्या मनात भरलेली असते. सगळ्यांना तिने इम्प्रेस केलेलं असतं आणि वरून हळूहळू सगळ्यांचं लक्ष हिच्याकडे जात असतं. तर मग आपला आजचा हा भाग इथेच संपतो.